बीड जिल्हा कारागृहामधल्या मारहाणीच्या नंतर बबन गित्ते याने फेसबुक पोस्ट केली आहे। हल्ल्यानंतर बबन गित्तेच्या पोस्टमधून वाल्मिक कराडला इशारा सुद्धा देण्यात आलाय। अंदर मारना या मरना सब कुछ माफ है अशा आशयाची पोस्ट बबन गित्ते यांनी केली आहे। बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये बबन गित्ते हा आरोपी आहे। गेल्या 9 महिन्यांपासून तो फरार आहे। बबन गित्ते हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षांचा कार्यकर्ता असल्याचंही कळतंय। तर याच संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। कृष्णा, हे खरं आहे की सुरेश धस यांनी दावा केला आहे की बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झालेली आहे। मात्र या सगळ्या संदर्भात एबीपी माझानं जेल प्रशासनाची बातचीत केली। जेलचे आयजी ज्यांच्याकडे बीड जेलचा चार्ज आहे ते सुपेकर यांनी मात्र या सगळ्यामध्ये नकार दिलाय। जालिंदर सुपेकर जेलचे आयजी आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे की सुदीप सोनोने नावाचा एक व्यक्ती आणि अन्य एक व्यक्ती याच्यामध्ये फोन लावण्यावरनं वादावादी झाली, त्यांची या ठिकाणी मारहाण झाली। मात्र तात्काळ पोलिसांनी त्यामध्ये मध्यस्थी करून त्यांचे वादही या ठिकाणी मिटवलेले आहेत। कोणी यामध्ये जखमी नाहीये। या सगळ्या संदर्भामध्ये ज्या 2 लोकांमध्ये किंवा 2 गटामध्ये मारहाण झालेली आहे त्यातल्या एका गटाला किंवा एका व्यक्तीला या ठिकाणी जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट करण्याचा देखील निर्णय त्यांनी घेतला गेला आहे हे त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जर वाल्मिक कराड किंवा सुदर्शन घुले याला मारहाण झाली असेल आणि यात जर त्यांना शिफ्ट केलं गेलं किंवा दुसऱ्या कोणाला शिफ्ट केलं गेलं तर हे स्पष्ट होईल। मात्र अद्याप तरी जेल प्रशासनानं वाल्मिक कराड किंवा सुदर्शन घुले यांना कुठलीही मारहाण झाल्याचं त्यांना मान्य नाही किंवा त्यांनी ते फेटाळून लावलेलं आहे। अगदी धन्यवाद कृष्णा माहितीसाठी। पण अगदी खरं आहे की ज्याप्रमाणे एक फेसबुक पोस्ट बबन गित्तेची या ठिकाणी व्हायरल होते आणि त्या फेसबुक पोस्टमध्ये दावा केला गेलाय की जेलमध्ये मरना या मारना जायज आहे। त्यामुळे ही फेसबुक पोस्टवरून खरोखरच या ठिकाणी मारहाण झालेली आहे का वाल्मिक कराडला किंवा सुदर्शन घुलेला यावरनं प्रश्न उपस्थित होतो आहे। कारण की हे स्पष्ट आहे की वाल्मिक कराड आणि गित्ते यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहेत। 2 हे वेगवेगळे गट परळीमध्ये निश्चित आहेत आणि त्यामुळे खरोखरच यातनं मारहाण झालेली आहे का हे देखील स्पष्ट आहे। मात्र बबन गित्ते हा देखील गेल्या 9 महिन्यापासून एका खून प्रकरणामध्ये फरार आरोपी आहे। त्यामुळे ही फेसबुक पोस्ट येणं आणि त्यानंतर अशा पद्धतीची मारहाण होणं याचा काही संबंध आहे का हे देखील तपासणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी तर बबन गित्ते नेमकं कोण आहे आपण जाणून घेऊया। मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणामधला आरोपी आहे। बबन गित्ते 9 महिन्यांपासून फरार आहे। बबन गित्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष आहे। ऑगस्ट 2023 मध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नियुक्तीपत्र सुद्धा आहे। राष्ट्रवादीमधल्या प्रवेशाच्या वेळेला गाड्यांचा मोठा ताफा नेल्यामुळे तो चर्चेत आला। बबन गित्ते फरार असला तरी सोशल मीडियावर मात्र तो सक्रिय आहे। बबन गित्ते गँगनंच वाल्मिक कराडवरती जेलमध्ये हल्ला केला असा सुरेश धसांचा दावा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।